इथे फक्त नेट स्क्रीनवरती चालू नाही. नेटचं बघा नाही बघा. ही स्क्रीन दिसत नाही का? ही स्क्रीन पण इथं ब्लॅक आहे. एका याच्यात चालू आहे, इकडे चालू आहे. त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट झालंय ना आपला. हॉटस्पॉट का? ठीक, वरती राहू द्या, ते नंतर करून घेऊ. चला क्वेश्चनला ट्राय मारा ह्या. क्वेश्चनला ट्राय करा फास्ट. सिम्प्लिफिकेशन मध्ये थोडेसे क्वेश्चन बाकी आहे, ते क्वेश्चन बघून घेऊ. पटापट ट्राय करा. आज सिम्प्लिफिकेशन संपवून पुढच्या टॉपिक वरती जाऊ. आलं का? सहाशे 25 कशाचा वर्ग आहे? 25 इथे हे 25 लिहिलं. अरे लिहिलं का? हे 84 इकडे प्लस इकडे आलं का होईल? इकडं प्रश्नचिन्ह जागी एक्स घेतलं, इकडे मायनस 84. 84 मधून 25 गेले तर किती उरतं रे? 84 मधून 10 गेले तर 74, 74, 64, 64 मधून 5 गेले तर किती उरणार? 59. कसे 59 रे? मायनस 59. आणि हे काय? अंडर रूट ऑफ एक्स बरोबर. आपल्याला इथं किंमत विचारलेली असती एक्सची. ठीक आहे, मग एक्सची किंमत काढणार कशी? जर इकडचं स्क्वेअर रूट गायब करायचं असेल, वर्गमूळ गायब करायचं असेल, तर दुसऱ्या साईडला काय घ्यावं लागेल? वर्ग, म्हणजे 59चा वर्ग करणार. ठीक आहे, मायनस 59 असू द्या किंवा प्लस 59 असू द्या, मायनस 59चा वर्ग म्हणजे 59 मायनस 59 गुणिले मायनस 59. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला कशाचा वर्ग काढायचा आहे? 59चा. 59चा वर्ग तुम्हाला तोंडी काढता आला पाहिजे. 59 50 पेक्षा किती जास्त आहे? 9. 25 मध्ये 9 मिळालं किती होणार? 34. आणि 9चा वर्ग किती रे? 81. म्हणजे याचं उत्तर जे काही पाहिजे, एक्स ची किंमत काढायची असेल इथं, तर ती असणार 34, 81, जे की ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणजे इथं काय टिक करणार तुम्ही? नन ऑफ. बर, दिसत नाहीये. अरे बरोबर, थांबा थांबा बघू काय प्रॉब्लेम. पीडीएफ का? हे झालं. हे पीडीएफ इथं भेटेल, हे इथं टेलिग्राम एमर बाय मंगेश दा, तिथं भेटून जाईल पीडीएफ. याला ट्राय करा. नाव पोराच्या कमेंट येत आहे म्हणून दिसत. फक्त पॉइंटचा हिशोब इथं, बाकी काही नाही. कमेंट नाही दिसत, एका ऍप वरती नाही दिसत. कमेंट येत आहे म्हणलं तिथे, दिसत नाही. मास्टर इथंच आहे, फक्त तुम्हाला दिसत नाही.
बघा याला सोडवणार कसं. तुम्हाला माहिती आहे 46 64 कशाचा वर्ग आहे? 68 चा वर्ग आहे 46 64. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 46 64 असेल त्याची किंमत असणार 68. हे त्यांनी दिलंय. ठीक आहे. तुम्हाला फक्त याची किंमत काढायची, याची किंमत काढायची आणि प्लस याची किंमत काढायची. फक्त पॉईंटचा हिशोब लावायचा आहे. याचं उत्तर मला माहिती 68 येणार आहे. वर्गमूळ असलं जे काही असणार ते अर्ध बाहेर येणार. किती संख्यानंतर पॉईंट आहे? पॉईंट मोजताना उलटा मोजायचा, देताना उलटा द्यायचा. 2 संख्यानंतर पॉईंट आहे. वर्गमुळाच्या बाहेर येताना अर्ध होणार. 2 चा अर्ध किती रे? 1. म्हणजे इथे येणार 6.8. आलं. याचं पण उत्तर 68च येणार. फक्त पॉईंटचा हिशोब आहे. किती संख्यानंतर पॉईंट आहे? 4. पॉईंट मोजताना उलटा मोजायचा. 1 2 3 4. 4 चा अर्ध किती रे? म्हणजे 2 संख्यानंतर पॉईंट. पॉईंट देताना पण उलटा. 1 2 0.68 प्लस इथे किती संख्यानंतर पॉईंट आहे? 3 आणि 3 6. अरे बरोबर का? 6 संख्यानंतर रेकॉर्डिंग चालू आहे तिकडे फक्त त्याला स्टॉप करा. रेकॉर्डिंग चालू आहे. अच्छा कॅमेरा स्टॉप करायचा आहे. ठीक आहे. इकडे मला सांगा 6 संख्यानंतर पॉईंट आहे. 6 चा अर्ध किती रे? 3. उत्तर का 68 येणार. फक्त पॉईंट किती संख्यानंतर द्यायचा आहे? 3. पॉईंट देताना उलटा 1 2 ही तिसरी संख्या आणि हे 0.68 यांची बेरीज. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे बेरीज करताना. 0.68 नंतर 0.068 याची बेरीज करताना 808 8 आणि 7 14 हातचा आला 1 8 आणि 7 14 आणि 1 15 हातचा आला 1 6 ने किती येणार रे? 7 7.548 7.548. आता इतकं सोपं काम होतंय. फक्त हिशोब कशाचा होता? पॉईंटचा. पॉईंट कसा देणार लक्षात आलं का? बोला. ठीक आहे. 2 संख्यानंतर पॉईंट असला तर बाहेर येताना किती संख्यानंतर आला? 1. 4 संख्यानंतर असला तर किती संख्यानंतर येणार? 2. 6 संख्यानंतर असला तर किती संख्यानंतर येणार? 3. पॉईंट मोजताना उलटे मोजायचे, देताना उलटे द्यायचे. स्टार्ट होतं बंद होतं. एक सेकंड थांबा. प्रॉब्लेम आहे काहीतरी. दुसरं बर. चला आता सगळ्यांना सगळं क्लिअर आहे का बघा बरं एकदा. स्क्रीन क्लिअर आहे का बघा. ओके ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन वरती चला. पुढचा क्वेश्चन बघा काय सांगतो. याला ट्राय मार. वर्गमुळात 150 वर्गमुळात 54 वर्गमुळात 24. त्याला जीवावर आलं तास करायचं म्हणून तेवढंच दिलं असं आहे. त्या क्वेश्चनला कसं टॅकल करणार बघा. सी 0 व्हेरी गुड. सी आलं बघा ना. 150 54 24 परफेक्ट वर्ग तर कशाचा नाही. इकडे बघा पण या तिघांमध्ये काय गोष्टी कॉमन आहे. 150 ला असं लिहू शकता तुम्ही. 25 सक किती रे? 150. इकडे काय ना 9 सक किती रे? 54 आणि 4 सक किती रे? 24. आलं. मला सांगा 25 कशाच वर्ग आहे? 5√6. 3 कशाच वर्ग आहे? 9 कशाच वर्ग आहे? √6.
4 कशाचा आहे 2 रूट 6. मला सांगा -3 -2 किती होणार रे 5 रूट 6. हे 3 आणि 2 किती रे 5. कसे 5 -5 आणि हे रूट 6 कॉमन प्लस आणि मायनस काय येणार रे 0. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. फोडलं कसं लक्षात आलं त्याला. सगळ्यांमध्ये कॉमन काय काय निघलं रूट 6 रूट 6 रूट 6. कसं जवळपासचा वर्ग घेऊन तरी चालेल ना. 144 कशाचा वर्ग आहे 12चा. चालतं ना अप्रॉक्सिमेशन. हा कशाचा वर्ग आहे 7चा आणि हा कशाचा वर्ग आहे 5चा. 4 पॉईंट समजेल. 7 आणि 5 किती येणार 12. 12 - 12 0. चालतं ना काऊन नाही चालणार. चला पुढे चला करू रफेला. लिहून झालं. फाइंड करायची किंमत बघा. हे √2 सिम्प्लिफिकेशनचे जर 2 क्वेश्चन आले तर तुम्हाला एक क्वेश्चन तो गरीबवाला येईल ज्याच्यामध्ये की तुम्हाला कॅल्क्युलेशन असेल. ठीक आहे. आणि एखादा क्वेश्चन आला तर मग ते तसा काल जसे क्वेश्चन बघितले आपण ते फॉर्म्युला बेस किंवा असं काहीतरी भेटणार ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की लई काहीतरी वेगळं आहे जगा वेगळं. काहीच वेगळं नाही हे. ठीक आहे. याला √x तर x ची किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे. √x तसंच तसं ठेवू. इकडे मला सांगा हे 3 √3 इकडे प्लस इकडे जाऊन का होणार -√2. अरे बरोबर. ठीक आहे. आता x ची किंमत काढायची. x ची किंमत जर काढायची असेल तर याचं काय बनणार √3 -√2 कंसाचा काय होणार वर्ग. इकडचं वर्गमूळ गेलं तर इकडे काय बनणार ते इकडची टोपी गेली तिकडे काय बनणार वर्ग. आता हे तर तुम्ही बघितलंय. याला तुम्ही आता सोडवलं ना a - b ब्रॅकेटचं काय असतं रे स्क्वेअर. कालच बघितलं तुम्ही. याचा फॉर्म्युला काय बनतो आपला a² - 2ab प्लस काय असतं रे b². अरे असतं का. मग मला सांगा a² म्हणजे कशाचा. a म्हणजे काय आपलं √3 b म्हणजे काय √2 a चा वर्ग म्हणजे √3 चा वर्ग √3 चा वर्ग लिहून दाखवतो तुम्हाला सगळं -2ab 2 × √3 × √2 प्लस b चा वर्ग b किती माझं 2 √2 चा वर्ग. नेहमी लक्षात ठेवा हे स्क्वेअर रूट आणि रूट काय होऊन जाईल रे. हे टोपी आणि हे 2 कॅन्सल. ही टोपी आणि हे 2 कॅन्सल. कसं होत असतं ते कारण की रूटचा अर्थ काय असतो. समजा इथं √x असेल. समजा इथं x आहे आपण दुसरं घेऊ. समजा √y असेल. याचा अर्थ काय होतो रे. याचा अर्थ होतो पॉवर मध्ये 102. याचा जर मी वर्ग केला म्हणजे याच्या स्क्वेअर मध्ये काय लिहिलं 2. आता हे 102 गुणिले 2 हे 2 2 काय होणार कॅन्सल. तसंच हे रूटची टोपी आणि हे 2 काय होणार आहे कॅन्सल. मग मला सांगा इथं काय उरलं हे 3 आणि हे 2 3 आणि 2 किती रे 5 मायनस 3 2 किती होणार 6. हे 2 √6 5 - 2 √6 5 - 2 √6. आलं लक्षात. कसं सॉल्व्ह केलं त्याला. हाच फॉर्म्युला वापरतोय मी. कालपासून ते 3च फॉर्म्युले वापरतोय. 3 फॉर्म्युल्यावरती सगळं चालू आहे. ठीक आहे. कोणकोणते 3 फॉर्म्युले. एक हा मायनस वाला एक प्लस वाला आणि a³ - b³ वाला. क्या लिहू. जर लेवल वाढली टॉपिकची तर असा काहीतरी क्वेश्चन भेटेल तुम्हाला. एक 4 ते 5 क्वेश्चन झाले. चला
लिहून झालं की सांगा मला. बनले हे, करू रफ याला. मारायला ट्राय. त्या क्वेश्चनला कसं सोडवायचं. एक नंबर. बर, बघा ना, त्या पूर्णांकाला जर सोडवलं, बे एक 2 मधून 1 गेला किती, 1, म्हणजे हे किती बनणार 1/2. 3 एक 3 मधून 1 गेला किती, 2 किती बनणार 3. तसंच आहे 4 एक 4 मधून 1 गेला किती बनणार, 4 मधून 1 गेला 3, 3 किती बनणार 4. पुढे जर आणखीन एकाच संख्या असते 1 1 मायनस 1/4, सॉरी 1 1 मायनस 1/5 असतं. 5 एक 5, 5 मधून 1 गेला किती 4/5. असं डॅश 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 असं कुठपर्यंत आहे. 10 एक 10 मधून 1 गेला किती 9/10. आता नीट लक्ष द्या, संख्या कशा कट होत आहे बघा. मला सांगा, इकडे बघा, हे 2 हे 2, हे 3 हे 3, हे 4 हे 4, हे 5 हे 5, हे 9 इकडचे, आणि हे 9 काय होणार कॅन्सल. तसं इथं उरलं काय रे, आणि इथं उरलं काय, ही ह्या 2 कॉर्नर वाल्या टर्म उरल्या 1/10. 1/10 याला आणखीन जर 1/10 नसतं भेटलं ऑप्शन मध्ये, तर मग काय भेटलं असतं रे, भागाकारात 10 आलं, 100 आलं, 1000 आलं, म्हणजे पॉईंट किती शून्य रे, 1. 1 शून्य म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट 0.1. जर ऑप्शन मध्ये हे नाही भेटणार, तर ऑप्शन मध्ये 0.1 भेटलं असतं. आलं लक्षात, घ्या लिहून. 1/10 जबरदस्त. करू रफ याला. मस्त आज घरी भरपूर जणांना उपवास असेल. साबुदाणा परत दही, स्वर्गात मस्त एकदम खाऊन घेऊन आले, निवांत रिलॅक्स, झोपेचा टाइम आहे. चला पुढचा क्वेश्चन देऊ का, जमल आता असा क्वेश्चन, मारा ट्राय. फॉर्मॅटिंग सेम भेटेल, किमती बदलतील. किती, बी 120 का. बर, चला बघा रे, 5 एक 5 मधून 1 गेला किती येणार 4/5. 6 एक 6 मधून 1 गेला किती येणार 5/6. 7 एक 7 मधून 1 गेला किती येणार 6/7. नंतर 80 एक 80 मधून असं डॅश 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 कुठपर्यंत, 80 एक 80, 80 मधून 1 गेला 79 बाय काय येणार 80. बघा
काय काय कॅन्सल होतं रे? परत तेच 5 5 6 6 7 7 79 79 कॅन्सल. उरणार काय इकडं 4 आणि इकडे काय उरणार आहे 80. कोणते दोन एंड उरणार आहे? हे दोन. 4 1 4 4 2 8 1/20 120. आलं मध्ये मध्ये स्क्रीन जाती. अरे हो क्लिअर आहे हे? हो हो आता झालंय हे क्लिअर आहे ना? जाऊ पुढे. पुढे चला. पुढचा क्वेश्चन ट्राय करा. आली गेली. स्क्रीन बद्दल बोलता येते. उमेश कस का दिसत नाही सगळ्यांना? अरे वगैरे काहीतरी प्रॉब्लेम येतोय. चला सी आलं. इकडे बघा ना. बे एक बे 2 आणि 1 किती रे? 3/2. 3 1 3 3 आणि 1 किती रे? 4/3. नंतर 4 1 4 4 आणि 1 किती रे? 5/4. डॅश 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 100 1 100 आणि 1 किती? 101 छेद किती येणार? 100. आलंय. काय कॅन्सल होतं ते नीट समजून घ्या. इकडे बघा. मागच्या 2 क्वेश्चन मध्ये काय व्हायचं? इकडच्या संख्या कॅन्सल व्हायच्या. इकडे बघा. इकडे काय 3 3 4 4 5 5. इकडे 100 100 कॅन्सल होत. उरणार कोणते एंड आहे? हा इकडचा कॉर्नर छेदातला आणि इथला हा अंशातला कॉर्नर उरतोय. म्हणजे 101 बाय काय बनणार? 2. 101 बाय 2 म्हणजे किती रे? 50.5. 101 ला 2 ने भाग दिलं म्हणजे किती उरणार? 101 चे अर्ध किती? 100 चे अर्धे 50. 1 चे अर्ध 0.5. क्लिअर आहे? सिग्नल प्रॉब्लेम आहे हो. बाधा आहे तो आएंगी. ठीक आहे ना? हा थोडासा स्क्रीनचा काहीतरी इश्यू होतोय वाटतं. मध्येच ब्लँक होऊन जातोय. बघू काय आणखीन एकदा दोनदा प्रॉब्लेम आला तर बघू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही तिकडे लक्ष न देता इकडे लक्ष द्या. ठीक आहे ना? फोकस होऊन करा. आले इथपर्यंत? हे कळलं का? मागच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये डिफरन्स लक्षात आला का? मायनर मायनर चेंज आहे. छोटा छोटा चेंज आहे. उत्तर डायरेक्ट याला ट्राय करा. आणखीन एक क्वेश्चन देतो असा. स्क्रीनशॉट काढला होता मी. सोडवा. ट्राय करा. लावा त्याला ताकद. कसाही क्वेश्चन आला तर गेला नाही पाहिजे आपल्याकडून. काही बनलं त्याच्यातून. तीन
तीन तीन तीन तीन 3333 किती जणांचं आलं उत्तर? बघा रे, मला सांगा इथे काय आहे रे? किती वेळेस 555 दिसतंय? 1 2 3 4 5 6. 555 किती वेळेस आहे? 6 वेळेस आहे. आणि आणखी याच्यासोबत प्लस मध्ये काय आहे? 1/7. नंतर पुढे काय आहे? 2/7 प्लस 3/7 प्लस 4/7 5/7 आणि 6/7. सगळ्यांचा बेस सारखा आहे. लिहू 7 एकदाच. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती? 21. 7 1 7, 7 3 किती रे? 3 आलं. हे यांचा गुणाकार करा. 6 पंचे 30 0, 6 पंचे 3 आणि 3 33, 6 पंचे 3 आणि 3 33, 3330 प्लस हे किती आहे? 3, म्हणजे 3 3 3 3. आलं. आणखीन एक क्वेश्चन बनवून देतो असा. हा क्वेश्चन लिहून झाला की मला सांगा. मी तुम्हाला बोर्डवरती क्वेश्चन लिहून देतोय सेम फॉर्मॅटिंग वाला. लिहून झालं की सांगा. आजच्या दिवसात लिहून घ्या फक्त. त्याला थोडं फास्ट लिहिलं बरं होईल. झालं लिहून? देऊ क्वेश्चन? लिहा क्वेश्चन लिहा. 625 2/17 प्लस 625 3/17 प्लस 625 5/17 प्लस 625 8/17 प्लस 625 16/17. ऑप्शन पण लिहून घ्या. जेव्हा क्वेश्चनचे ऑप्शन दिलेले असेल तेव्हा ऑप्शन पण लिहित चला. 3375 3127 3247 आणि डी घ्या 3105. राहुल मी प्रयत्न केला त्याला, पण ते जर हे झालं तुझं कायमचं लेक्चर बंद व्हायचं. किती नंबर? 2 नंबर. मित्रा त्यांना परत आवाज दे बरं. पूर्ण स्क्रीन ब्लॅक झाली आहे आपल्या आयुष्यासारखी. हा हो दिसत नाहीये, कळतंय. 2 मिनिट थांबा. एकतीस 27. मला सांगा ना सगळीकडे काय कॉमन आहे? 625 किती वेळेस आहे? 5 वेळेस. गुणणार कितीने? 5 ने. प्लस मला सांगा सगळ्यांच्या पायामध्ये किती? बेस मध्ये किती? 17. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, 5 आणि 5 किती? 10.
10 आणि 8 18, 18 आणि 16 किती होतं? 18 आणि 16 किती? 34. 17 एक 17 दुने 34. 5 5 हातचे आले 2, 5 दुने 10, 2 12, हातचे आले 1, 6 पंचे 30 आणि 1 प्लस किती आहे? 31 25 प्लस 2 म्हणजे किती असणार? 31 27. आलं? ठीक आहे. काय अडचण याच्यात आता? चला, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत? इथपर्यंत कोणाला काय अडचण? हे बघून घ्या. हो हो हो, तुम्हाला स्क्रीन दिसत नाही, मान्य आहे मला. कशाचा? सीचा अर्थ दिला नाही त्याचा. सीचा अर्थ मायनस. हे काय? सीचा अर्थ मायनस, बीचा अर्थ गुणिले, एचा अर्थ भागिले आणि डी चा अर्थ प्लस. हो हो हो, चालू आहे, बघताय सर, बघताय ते स्क्रीनला काय प्रॉब्लेम आहे सर, बघताय. ठीक आहे. ऑप्शन 2 पाय. 44 डी. मला सांगा ना, 44 डी चा अर्थ काय? प्लस 44. ए चा अर्थ काय? भागिले 2. बी चा अर्थ काय? इंटू 3. सी चा अर्थ काय? मायनस 49. ए 2 पहिले भागाकार करणार, बोडोमास. 44 ला 2 ने भागलं म्हणजे किती येणार? 22. मग 22 त्रिक किती? भागाकार झाला तर गुणाकार करणार, 66 प्लस 44 गुणिले काय? हे मायनस काय? 49. ठीक आहे. 100. 100 मधून 49 गेले, किती उरणार? 6 4 10, आजचा आला 1, 6 4 10, 6 4 10 1 11, 110. 110 मायनस 49 किती उरणार? 61 उरणार ना. 66 आणि 44 110 होईल, 100 नाही होणार. नोटिफिकेशन टाका. नाही जाणार ना नोटिफिकेशन, जाणार ना? हो, ऐका, ऑनलाईन वाल्यांनी ऐका, स्क्रीन काहीतरी दिसत नाही ते, तर तुमचं जे लेक्चर आहे ते उद्यापासून कंटिन्यू होईल ते. ठीक आहे. हो, मी तेच प्रयत्न चालू आहे, स्क्रीन प्रयत्न चालू आहे. 2% तो दिसणारच नाही. 2% एक जण स्क्रीन कडे बघतोय, एक जण गणित सोडवतोय. ठीक आहे. स्क्रीनचा काहीतरी इश्यू आहे, टेक्निकल इश्यू मुळे तुमचं लेक्चर उद्यापासून कंटिन्यू होईल ऑनलाईन वाल्यांचं. चालेल. हा तुमचा जो बुडलेला पार्ट राहील तो तुम्हाला भेटून जाईल, काय अडचण. नेक्स्ट लेक्चर पर्यंत होईल काहीतरी. मी पुढच्या लेक्चरचं नाही सांगितलं, मी आत्ताच्या लेक्चर सांगितलं. पुढच्या लेक्चर पर्यंत होईल. ओके, बघू. चला, पुढचा क्वेश्चन ट्राय मारा तुम्ही.
व्हिडिओ हे टाकून ना, फोटोज टाकून. चला बघा जरा. 56D, डी चा अर्थ काय रे? भागाकार. ए चा अर्थ काय? +4. सी चा अर्थ काय? इंटू 7. बी चा अर्थ काय? -14. पहिले काय करणार? भाग 8 साठी 56, नंतर गुणाकार. 7 चोक किती रे? 28 +7 मायनस किती? 14. 28 मधून 14 गेले किती उरतं रे? 14. 14 + 7, 14 आणि 7 किती होतं? 21. याच्यात तर काय अडचण नाही यायला पाहिजे. ठीक आहे. हो दिसणार नाही अजून पण. पुढचा क्वेश्चन बघा. हा झाला ना? हो हो. आणखीन एखादा दुसरा क्वेश्चन देतो. क्वेश्चन लिहा, याला ट्राय मारा. बघा या क्वेश्चन. एक्सची किंमत किती असणार? चालेल. ट्राय करा. चुकू द्या, चुकलं तर लावा त्याला ताकद. स्क्रीन दिसत नाही. आवाज क्लिअर? हा अच्छा, दोन्ही लेक्चर मध्ये चालू होतं. हा करून टाका ना, काय करणार. आलंय बघा जरा. त्या क्वेश्चनला कसं अटेम्प्ट केलं असतं किंवा काय केलं असतं? ट्राय केलं पण तुम्ही? अरे सगळ्यांनी ट्राय केलं का? ठीक आहे. ट्राय केलं का नाही केलं? केलं. जमलं? आलं का? इकडे बघा, 104.04 आहे. हे 104 च्या आसपास आहे, 104 लिहिलं असतं. 96.02 आहे, 96 लिहिलं असतं. 53.9 आहे, 54 च्या आसपास आहे, 54 लिहिलं असतं. 46.07 आहे, 46. 46.0 आहे, 46. बरोबर 100 प्लस काय? x. आता मला 130 पर्यंत तोंडी वर्ग काढता येतं म्हणून ठीक आहे. 104 चा वर्ग 108 16, 96 चा वर्ग 92 16, 54 चा वर्ग 29 16, 46 चा वर्ग 21 16. तरी पण मला ते कॅल्क्युलेशन लय मोठे गेले असते. त्याला आणखीन काय ऑप्शन करू शकतो आपण? तर नीट लक्ष द्या, फक्त एवढंच बघा, एवढं. ठीक आहे. याला मी मानलं a 104 ला, आणि याला मी मानलं b 96 ला. a स्क्वेअर मायनस काय झालं रे? हे
बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आता तर बघितला आपण. एका ब्रॅकेटमध्ये काय असतं, ए मायनस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असतं, ए प्लस बी. अरे असतं की नसतं. मग एवढंच बघा, ए ची किंमत किती, 104. 104 मधून 96 गेलं किती येणार रे, 104 मधून 96 गेलं किती येणार, 8. नंतर ए प्लस बी, 104 आणि 96 किती होतं, 200. सुटलंय, एवढं सुटलं. जसं याला सोडवलं तसंच याला पण सोडून घेऊ ना, प्लस याला मानू ए, याला मानू बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर परत बनलं. 54 मधून 46 गेले तर किती येणार, 8. आणि 54 आणि 46 किती, 100. बरोबर 100 प्लस काय असणार आहे, एक्स. आलं का लक्षात. व्हरायटी चेंज झाल्या, क्वेश्चन चेंज झाले, फॉर्मॅटिंग चेंज झाली, फॉर्म्युला तोच वापरतो मी, हाच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या 4 फॉर्म्युल्याच्या बाहेर गेलोच नाही मी. ठीक आहे. 8 गुणिले किती रे, 1600. 8 गुणिले 100 किती, 800. 100 प्लस काय असणार आहे, एक्स. 1600 आणि 800 किती, 2400. इकडे प्लस आहे 100, इकडे आलं तर 2400 मधून 100 गेले किती येणार, आलं. असं केलं असतं. क्लिअर आहे. तिथे नाही आलं. हा तिथे चालू होत. हा तिथे मुंगे आलं होतं पहिलं. हा. चला, हा क्वेश्चन क्लिअर आहे. आणखीन काही आहे का बघू द्या. हा, स्टार मारून घ्या पुढचा क्वेश्चन. हे लिहून झाला की मग एक लास्ट क्वेश्चन घेऊ आजचा. एवढं लक्षात ठेवा, एकाच बॅच मध्ये तुमचं सगळं कव्हर झालं पाहिजे. तुम्हाला परत बॅच नाही करायची गरज पडली पाहिजे. जे शिकताय त्याच्यामध्ये सगळ्या एक्झामचं कव्हर झालं पाहिजे अशा वेळेनेच. ठीक आहे ना. फक्त पोलीस भरती पुरतं नका ठेवता, तर थोडंसं वरती पण क्वेश्चन बनले किंवा दुसरी पण एक्झाम दिली तर बनलं पाहिजे. ठीक आहे. हे लिहून झालं असेल तर रफ करू का, नक्की. सगळ्यांना सुधारलं हे. लास्ट क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन मधला. हा क्वेश्चन बघा, जमतोय का. एक छेद 148 गुणिले 384 प्लस 1/384 गुणिले 236 मायनस 1/148 गुणिले 236. ऑप्शन घ्या, ऑप्शन लिहित चला सोबत. हा, ज्याचे ऑप्शन दिले त्याचे ऑप्शन लिहून घेत चला. चला तुक्का मारा, चला पटकन तुक्का मारा. 0. आयुष्य 0च आहे म्हणा. पटापट तुक्के मारायचे. 1. जबरदस्त. मग सोडून नका भाऊ, आहे ना. तुक्के मारा म्हणून मारले तुक्के. उडी मारा म्हणलं मारणार आहे का. हा, ऑप्शन पण लिहून घ्या. आलं का. तिसऱ्यांदा शिकतोय तू हे क्वेश्चन. बॉटल फेकून मारायला पाहिजे माहिती की.